आणि आता बातमी प्रकाश आंबेडकरांची। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरती अंतिम फॉर्म्युला काही ठरत नाहीये। त्यातच माध्यमांसमोर संजय राऊत खोटं बोलत असल्याचा थेट आरोप आंबेडकरांनी केलाय। तर दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून आंबेडकरांनी ऑफरही दिली आहे। पाहूयात। संजय राऊत मीडियाशी असताना खोटं ब्रीफिंग करतात। प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही। महाविकास आघाडी बरोबर आम्ही असताना बसतोय, संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही। त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते गेले वर्षभर माझ्याशी चर्चा करताय, ते स्वतः आमच्याबरोबर बसतायत। महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊतांमधली जागा वाटपावरून शाब्दिक चकमक एकमेकांना खोटं पाडण्यापर्यंत पोहोचली आहे। तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे वेगळ्या आघाडीची ऑफर दिली आहे। काँग्रेस आणि वंचितनं सोबत बसून जागा वाटप करून दोघे पुढे जाऊ असं म्हटलंय। लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा या किंवा पुढच्या आठवड्यात घोषित होऊ शकते, मात्र आळशीपणामुळे आणि कुठलीही घाई नाही या वागणुकीमुळे अद्याप महाविकास आघाडीतील जागा वाटप होऊ शकलेलं नाही। माझ्या मते काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 10 जागांवर, तर काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 5 जागांवर वाद आहेत। मी 9 मार्चला काँग्रेसचे प्रभारी चंदिथलांशी फोनवर संवाद साधला। त्यावेळी त्यांनी फ्रॅक्चर झालेली ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत असताना ज्या 18 जागांवर जिंकली त्यावर ठाम आहे असं म्हटलंय। चंदिथलांची चिंता पाहून मी असा प्रस्ताव दिला की काँग्रेस आणि वंचितनं एकत्रित बसावं आणि काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि मवियात मागणी केलेल्या जागांवर चर्चा करावी। मला असं सांगण्यात आलं की बाळासाहेब थोरात तुमच्याशी चर्चा करतील। अद्याप त्यांनी संपर्क साधलेला नाही, पण आशा आहे की चर्चेसाठी बाळासाहेब थोरात तारीख ठरवतील, जेणेकरून काँग्रेस आणि वंचित आघाडी दोघे मिळून भाजप संघाला उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे जातील। त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझोता करूया, परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। प्रकाश आंबेडकर वारंवार म्हणतात की महाविकास आघाडीत 15 जागांवर वाद आहेत। त्याचवेळी जागा वाटपावरून संजय राऊतांना खोटं बोलत असल्याचं सांगून आंबेडकरांनी राऊतांवर निशाणा साधलाय। संजय राऊत मीडियाशी असताना खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत। वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल, त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का, फ्रेंडली फाईट करणार का, याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही। आमचे विचार वेगळे नाही आहेत, कोणी खोटं बोलत नाही। प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही। ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात। आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, 4 जागा, आणि त्या जागा ज्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या 4 जागा आहेत। मी परत सांगतो, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही तेढ किंवा तिढा नाही। जागा वाटप पूर्ण झालेलं आहे। फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीला जो आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तो प्रस्ताव स्वीकारते का किंवा त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याची आम्ही वाट पाहतो। आम्ही महाविकास आघाडीकडनं वंचितला आंबेडकरांना हव्या असलेल्या 4 जागांचा प्रस्ताव दिल्याचं राऊत म्हणतात। त्यात अकोला, बुलढाणा, नांदेड आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांचा समावेश असू शकतो। तर जागा वाटपासाठी आम्ही मविया सोबत बसतो, संजय राऊतांसोबत नाही असं म्हणून आंबेडकरांनी पुन्हा राऊतांच्या 4 जागांचा प्रस्ताव धुडकावून लावलाय। तरी म्हणाले की 5 जागा प्रकाश आंबेडकरांनी द्यायला तयार आहे। महाविकास आघाडी बरोबर आम्ही असताना बसतोय, संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही। संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीतले एक सदस्य आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
यांच्यामध्ये कोणताही तिढा नाही, हे मी आमचे मित्र सन्माननीय प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो. तिन्ही पक्षात तिढा नाही आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्याबरोबर राहिला पाहिजे संपूर्ण समाजाने, ही आमची भूमिका आहे. माझ्याबरोबर चर्चेला बसले होते, माझ्याबरोबरच चर्चेला बसले होते ना, आता नाही. आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते गेले वर्षभर माझ्याशीच चर्चा करत आहे. विचार, आम्ही नावं सांगतो, ते स्वतः आमच्याबरोबर बसत आहेत. मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे, मी, बाळासाहेब थोरात, माननीय शरद पवार अशा मी एकत्रच बसलो होतो आणि मी काय खोटं बोलत नाही. प्रकाश आंबेडकरांनीच राऊतांना खोटं बोलत असल्याचं म्हटल्यानं भाजपच्या नितेश राणे यांनी राऊतांवर बोलण्याची संधी साधली. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून गँगवॉर सुरू असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे. सकाळी प्रकाश आंबेडकरजींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की संजय, सविता, राजाराम राऊत हे कॅमेराच्या समोर खोटं बोलतात, खोटी माहिती देतात, खोटा हवा आणतात. जागा वाटपाची जे काय आतमध्ये जी काय परिस्थिती आहे महाविकास आघाडीची, मी ऐकलंय की मोठा गँगवॉर सुरू आहे, एक दुसऱ्यावर बंदुका काढण्यापर्यंतची परिस्थिती गेलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडी ही व्हेंटिलेटरवर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. महाविकास आघाडी सोबतच्या बैठका झाल्या पण अंतिम तोडगा निघालेला नाही. पण आंबेडकरांनी काँग्रेसलाच प्रस्ताव देऊन वेगळा ट्विस्ट आणला. अमरावतीहून स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.